काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराये, ठेविता हा पाये जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश हाची नाही बर का, पाहून घ्या गात्यात लगेच. सहज बोलणे हितोपदेश, करोने सायास शिकविते. काय द्यावे त्याशी व्हावे उतराये, ठेविता हा पाये जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनो एके चित्ते, तैसे मज येते सांभाळीत. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम प्रथम नमन. दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आणि आता ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मिकळ्या कुसरी काहीच नेने, बोलतो वचनाती भाविका. एका जनार्दने तुमचा दास, त्याची आस पुरवावी. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक
माझ्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भीर मस्तक हे पायावरी या वार करे संताच्या काय सांगवाता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराये ठेविता हा पाये जीव थोडा प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतनरूपी सेवे करता निवडलेला जो अभंग जो आहे महान भगवत भक्त वैदिक निष्ठ सांप्रदाय श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु दिवडीकर माऊली यांच्या गाथ्याच्या वेळेच्या नियमाप्रमाणे 2814 क्रमांकाचा अभंग कीर्तनाला पान नंबर 435 घरी गेल्यानंतर निवांत तपासा. विठ्ठल महाराज अभंगामध्ये जे बोलतात ते वैराग्याचं बोलतात, महाराज जी बोलतात ते विवेकाचं बोलतात, महाराज जी बोलतात ते ज्ञानाचं बोलतात, महाराज जी बोलते ते शांती बोलते, महाराज जी बोलतात तो विचार बोलतात. महाराज का बोलतात? दुसरं कुणी काहीच बोलत नाही म्हणून महाराज बोलतात. म्हणून आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण 16. गाथा पारणाला खूप किंमत आहे बरं का, गाथा पारायणाला खूप किंमत आहे. फक्त माणसं असले पाहिजे याला किंमत आहे, नाहीतर मग ज्याच्याकडे या स्पीड चालक आहे तेव्हाच एकटाच गडी असं म्हणलं मग नाही जमत. माणसं असले पाहिजेत गाथा पारायणाला. हो माणसं आहेत ना चेअरमन? हा शाबास, बरं वाटलं मग. हो हा असून द्या, पुन्हा बघू आपलं. चला, गाथा पारायण श्रेष्ठ आहे. हो, जो वाचीन गाथा त्याचा सुधरेन. बोला बोला, जो वाचीन गाथा त्याचा सुधरेन, जो वाचणार नाही गाथा तो खाईन संसाराच्या. तुम्हीच म्हणा आता. म्हणून गाथा पारायणाला किंमत आहे. म्हणून आपल्या गावामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचं गाथा पारायण 16 आहे. सालाबाद प्रमाणे प्रतिवर्षी ग्रामदैवत भगवान श्री नागनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण आमचे वैराग्य मूर्ती आळंदी पंढरीचे निष्ठावान वारकरी कैलास महाराज भोरे यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने अतिशय हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 31 वर्षापासून अव्याहतपणे चालू आहे. आपल्या या पुण्यनगरीमध्ये गुरुवर्य परमपूजनीय वैकुंठवासी माणिक महाराज कुमटकर झाले. त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत. परमार्थाचा माणूस कुणीतरी असल्याशिवाय हे परमार्थाचे फळ लागत नाही बर का. महाराज सांगतात जो माणूस परमार्थ करतो काय कमन वाजवता रे. महाराज म्हणतात त्याच्याशिवाय फळं लागत नाही. महाराज सांगतात मग त्याचा वेळ गगनावर जातो. त्याचा वेळ गेला त्याचा वेळ गगनावर जात नाही. त्याचा वेळ गेला गगनावरी. जुन्या भाषेत सांगू का,
कुणीतरी वाटाडा असल्याशिवाय वाट सापडत नाही, वाटाड्या लागतो. म्हणून आपल्या गावामध्ये माणिक महाराज झाले, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. भगवान नागनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि आपली चिंतनाला सुरुवात. या कार्यक्रमाकरता उपस्थित आपल्या परिसरातील गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण आमच्या गुरुवर्य यज्ञकांत महाराजाचे अतिशय जवळचे मित्र. आमच्या महाराजाचं यांचं लय जमायचं, रावसाहेब महाराजांचं. रावसाहेब महाराजांच्या पुरीच्या लग्नाच्या बांगड्या आमच्या महाराजांनी भरल्या. हे म्हणले इतक्या लांब कशा जाते? ते म्हणले तू गप, हे आमचे मित्र आहेत म्हणजे. म्हणून आमचे रावसाहेब महाराज गव्हाणे, श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य श्री मुकुंद महाराज भवर उर्फ दाजी, माझ्या मामाच्या गावचे येतात. माऊली महाराज आहेत. याचं प्रथमेश नाव आहे का माऊली? हा प्रथमेश. कधी तारीख देत नाही म्हणून तसा गोठला होता. प्रथमेश महाराज आहे. श्री हरिभक्तीपरायण नाना महाराज लटके आहेत. मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं भूषण श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज बहिर आहेत. आपले मास्तर आहेत बरं का. सुंदर सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. गावातील सर्व भजनी मंडळी आहेत, सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत. ज्यांची साऊंड सिस्टीम सुंदर आहे हे आपले विठ्ठल मंडप नान्नजकर मोहोळकर बंधू. बेस्टपैकी साऊंड सिस्टीम. नावाप्रमाणे माणसाने वागलं पाहिजे. नाव विठ्ठल, आवाज सुद्धा तसाच विठ्ठल. विठ्ठला म्हणून करता आपल्या महाराष्ट्राचे जगद्गुरु बर का, आपल्या महाराष्ट्राचे जगद्गुरु, आपल्या अहिल्यानगरचे जगद्गुरु, आपल्या जामखेड तालुक्याचे जगद्गुरु, आपल्या राजेवाडीचे जगद्गुरु, तुमचे जगद्गुरु, माझे जगद्गुरु. आणि इथून पुढे कीर्तन सुरू. विठ्ठला मला आधी असं वाटलं होतं मांडवच दांडगाय, पण पांडव काहीच नाही काय की म्हणलं. भरपूर मांडव बी दांडगाय आणि पांडव बी लय मोठे, जरा पांगलेलीच आहे असं नका. आता इथं मस्त जागा आहे, पण त्यांना वाटतं इतक्या पुढे जाऊन काय करायचं, तरी इतक्या पुढे गेल्यावर उद्धार फिद्धार झाला तर मग कसं व्हायचं. यापेक्षा बरीच चांगली. म्हणून आणि टायमाला खूप किंमत आहे. आपल्या इथं ही 7 ते 9 लय चांगले. 7 ते 9 ला काय होतं, कोणाला ताण येत नाही, कोणाला काय होत नाही, काय नाही. हे 9 ते 11 म्हणजे बोगस टाइम. बोगस टाइम. शिरा खाल्ला की शिरा ताणाच्यात. 9 ते 11 शिरा खाल्ला का शिरा ताणाच्यात. आणि बुंदी खाली की धुंदी येते. हे म्हणजे डोळा उघडायचंच नाही. किती जरी महाराजांनी काय सांगितलं तर तुला काय सांगायचं ते सांग बाबा. JCPच्या खोऱ्याने पाकण्या दाखल लावायचे. बळच काय काय माणसं काय बनीत होती काय माहिती बाबा. आणि हे 7 ते 9 ला काय होतं बघा ना तुम्ही. किती कमी महिला येतं 7 ते 9 मुळे. महिलाला स्वयंपाकाचा कोटाणा नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. खुरपून आल्या घरी चहा प्यायला, शिळी बांधली, तोंड धुतलं की आल्याच कीर्तना. काही ताणच नाही. आणि याच्यातून जर एखाद्याकडे जर हुकला आणि तो जर घरी जर गेला दुकानदार, किंवा कर बाबा भाकर, कर बाबा भाकर, ते भाकर करीत नाही. ती म्हणते नो भाकर आता. आता भाकर नाही. म्हणजे का भाकर करीत नाही? सारं गाव तिकडं उलातलं होतंच. तुमच्याच काय पोटात गोळा उठला होता का काय तवा. किती ऐकायला चांगले, कीर्तन बी ऐकायला, आणि प्रसाद सुद्धा हे महाराज त्याचं उत्तर देता. देवाच्या प्रसादे, देवाच्या प्रसादे,
आपलं कीर्तन म्हणलं की 2-3 माणसाला जरा जास्ती ताण असतो. त्यातला नंबर पहिला पकवाजी, नंबर दुसरा टाळकरी. आपल्या हे दिलं जमत नाही. आता इकडं जुने सगळे टाळकरी, डेपे महाराज आहेत, गावडे महाराज आहेत, आमचे भागवत महाराज हिंगणे ते बी उपस्थित आहेत. त्यांनाही दंडवत. 2 इनेकरी आहेत. उगा मरगाळल्यासारखं कशामुळे राहायचं तर माणसाने तेच दायक असलं पाहिजे. हो, महाराज म्हणतात देवाच्या प्रसादे करारे भोजन. प्रसादाला खूप किंमत आहे. जेवताना माणसाने ताटामध्ये काही सुद्धा ठेवायचं नाही. हो, त्याला म्हटलं जातं प्रसाद. हो, पाहे प्रसादाचे वाट द्यावे दोहोनिया ताट. प्रसादामध्ये महाराज काही सुद्धा ताटात ठेवायचं नाही. आताच्या काळाला सगळे माणसं महाराजासकट उष्ट ठुतीत. उष्ट ठुलं नाही पाहिजे म्हणून प्रसाद श्रेष्ठ आहे. म्हणून महाराज म्हणतात प्रसाद घेण्याकरता जरी काही माणसं जरी कीर्तनाला नाही जरी आले तरी 8:45 का व्हायना मंदिराकडे आल्याशिवाय सदा सर्वदा पंक्तीला का व्हायना माणसं आल्याशिवाय राहत नाहीत. पण तुमच्या वाडीमध्ये चांगलं नियोजन आहे. विठ्ठल महाराज या अभंगामध्ये संतांचे उपकार सांगतात. नंबर पहिला देवाचा उपकार, नंबर दुसरा आईचा उपकार, नंबर तिसरा संतांचा उपकार. देवाचा उपकार श्रेष्ठ आहे. महाराजांना आपण विचारू देवाने काय केलं. महाराज त्याचं उत्तर देतात. जन हा जीव दिला दान, जन हा जीव जरा तोंड हलवी जात जा. नका पाठ नसून फक्त हल्ल्यासारखं करी जा. म्हणजे गावातल्या माणसाला वाटलं पाहिजे आपले काय गडी कमी नाही. हल्ल्यासारखं करीत जात जा. ज्याने हा जीव दिला दान. दान म्हणजे फुकाट. काही मोबदला अजिबात नाही. काही सुद्धा मोबदला नाही. हो, आता चेअरमन आहेत म्हणून सांगतो का तुमच्या वशिल्यामुळे येत नाही लाईट बिल. हो, लाईट बिल येतं ना वाडीत. हा सगळे आकडेच आहेत. लाईट बिल येतं. लाईट बिल येतं. लाईट बिल आल्यानंतर लाईट बिल जर नाही जर भरलं तर वीज बोर्डाचा माणूस येतो आणि येत असताना जसा माझ्या गळ्यात हार घातला तसा येताना हार घेऊन येतो आणि जी बिल भरत ना त्याच्या गळ्यात आणून घालितो. असं आहे का? हे मग ती काय करतो? लाईट बिल जर नाही जर भरलं तर तो काय करतो? कनेक्शन कट करतो. कशामुळे? लाईट बिल भरलं नाही म्हणून कनेक्शन कट. मला तुम्ही सांगा, देवाने आपल्याला जीवदान दिल्यापासून मरेपर्यंत रोज सूर्यनारायण उगवतो. हो, रोज सूर्यनारायण उगवतो.
तुमच्या राजेवाडीमध्ये सूर्यनारायणाच्या घरचं बिल आलं का कुणाला तुम्हाला? आणि कधी येणार सुद्धा? ओ ह्या देवाचा काय आहे उपकार आहे. विठ्ठल निष्ठा देवाने जीवदान दिला नाही, देवाने अवयव सुद्धा दिली, निष्ठा दिले नाहीत, जिथली तिथं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जगन्मूर्ती नारायण तुझ जीव मन बबरो निष्ठा जीव दिला नाही, अवयव दिले. महाराज सांगतात दिले इंद्रिय हात पाय कान, हात दिले, पाय दिले, कान दिले, नाक दिलं, डोळे दिले, बर का. निष्ठे दिले नाहीत, निष्ठे दिले नाहीत, जिथली तिथं दिली. कुठं दिले? जिथली तिथं दिले. हो, जिथली तिथं दिले. हे आता मी जी बोलतोय ती तुला ऐकू येते ना? हा, जॅकेट घातलेलं आहे म्हणून बोलतो तुझ्या संग छान पाहिजे. तसं काय टेन्शन मध्ये येऊ नको. जेवायला बसल्यानंतर पहिल्यांदा काय येतं रे? शाबास, हुशार गडी म्हणायचं. पहिल्यांदा काय येतं? पात्र येतं. तो संस्थेतला, मग आपल्या गावातला येतं, संस्थेतला म्हणून पात्र म्हणला, बर का. संस्थेतला म्हणून काय म्हणला? पात्र म्हणला. तुमच्या वाडीतला जर असता तर ते म्हणला असतं मीठ येत. मीठ खरंय, मीठ काय टोपीत घ्यावं का पात्र जर नसेल तर? त्यामुळे पात्र येतात. शाबास. हा, कीर्तन झाल्यानंतर तुला 10 रुपये देऊन जाईल, यांनी दिले तर, माझ्याजवळ नाही तर. मी अनाथ माणूस आहे, आपल्यापाशी काय नाही. तुम्हाला सांगतो, चेअरमन माझ्यापाशी गाडी नाही, घोडी नाही, माडी नाही, बाई बी नाही. अनाथ माणूस आहे मी. तुम्ही पहा, परवा दिवशी चहाचा पुडा आणायला गेलो खर्चात, दुकानदाराने पिशवी दिली. ही पाहून घ्या पिशवी. पिशवी सुद्धा नाही. सौजन्यावर जगणारा महाराज मी. माणसं आम्हाला म्हणत असतात तुम्ही गाडी आणत नाहीत, काय आणत नाही. काय ह्याला गाडी आणायची? आपण आणायची गाडी, त्यांची असायची वाडी, मग पाकिटाला लागायची काडी. त्यामुळे आपलं इष्टीने यायचं. हे आम्ही कैलास महाराज आमचे जन्म गेले इष्टीने येऊ येऊ येऊ. हो, फार आमचं. हो, तरी बी आम्ही गडी इष्टीनीत. आमच्या कितीतरी मागचे गडी पुढे गेलं. म्हणलं कुठं जायचंय मसन वाट्यात, तिथंच जा बाबा. काय आम्हाला असंच बरं विठ्ठला. बोला काय चाललं होतं? मला कीर्तन. महाराज म्हणतात हात दिले, पाय दिले, कान दिले, नाक दिले. जेवायला बसल्यानंतर पात्र येतं. पात्र आले की पदार्थ येतात सगळे. काय येतात? पदार्थ येतात. पदार्थ आले. हो, आता ही गावातला पोरगा तुमचा इथं जवळ आला, त्याला विचारू. हो, पदार्थ आले. आपल्या इथून एवढ्यापैकी, इथून एवढ्यापैकी साबर इंद्रिय कोणतं रे? साबर साबर. हा, चला
गेल्यानंतर पहिला सुगंध कुणाला जातो? आता कुणी म्हणे नाकाला. सगळ्यात चाबरा गडी हो, सगळ्यात बर का कोळपकर महाराज, सगळ्यात चाबरा गडी. हा, सगळ्यात चाबरा. ह्याला सुगंध जातो. ह्याला सुगंध गेला की आजी बुळबुळ करती. तुझी करते का मला माहित नाही, पण माझी करते म्हणून मी सांगतो. मग जीभ बुळबुळ केली हो, आणि मग तुम्ही पहा, मग जीभ म्हणते वा काय सुंदर अन्न आहे हो. गव्हाणी महाराज मला तुम्ही सांगा, हेच नाक जर असं पाठीमागे दिलं असतं तर असा घास घ्यावा लागला असता, इकडं होंगायला न्यावा लागला असता, अर्धा पाऊण तास मोकार गेला असता. त्याच्यापेक्षा हेच नाक जर डोक्यावर दिलं असतं तर आंघोळ करताना 2 बुचणं बसवावं लागली असते, आंघोळीचं सगळं पाणी खाली गेलं असतं. हा, अशा लहान लहान मुलांनी चाडं केलं असतं, जवारी बाजरी टाकली असती. एखाद्याचं मोठं नाक बघून काय काय पोरं गोटे खेळली असते. मी हे कशा करता बोलतो? देवाने केलेला उपकार आहे. हेच हाताचे खटके पहा, हाताचे खटके पहा. आणि हेच हात जर असे ठुले असते तर मागाशी येता येता 4-5 माणसं सहज मी गोर मारली असती. पहिला आलिंगन तो तुम्हाला द्यावं लागलं असतं. मला सांगायचं काय लक्षात पहा, हा देवाने दिलेला काय आहे? उपकार आहे. आणि जो गोर चांगले तोवर माणसाला जमत नाही. मी नेवाशा तालुक्यात कीर्तनाला जात असतो. गेल्यानंतर ते म्हणजे काल्याचं कीर्तन आहे हो, काल्याचं कीर्तन झालं. मी असा इष्टीचा बाबा, मी म्हणलं लवकर त्यानवर नेऊन घाला, मला संध्याकाळी कीर्तन आहे, लांब जायचंय. म्हणलं गाव लांब आहे म्हणलं माझं. नाही म्हणलं थांबा पहिलवान दर्शनाला यायचे. म्हणलं पहिलवानाचं मला काय करायचं? मला काय कुस्ती खेळायची? मला काय त्याच्या संग लुंगूट लावायचा आहे? मला काय करायचं? का आखाडा भरवायचा आहे का? काय करायचं? मला काय करायचं त्याचं? नाही म्हणले गावातली मोठी माणसं, थांबा जरा, थांबा. आले पहिलवान, दुकानदार पहिलवान आले. आल्यानंतर ते असे बाहेर पाया पडले. मी गाडीच्या खाली उतरलो, ती आल्यामुळं ते असे पाया पडले, हात सुद्धा पाया लावला, नुसतं असं केलं. जाऊन द्या. पुढच्या वर्षी अनेक गेलो. ती म्हणजे थांबा पहिलवान यायचे. म्हणलं नगर पाऊण तास जातो रिकामारानी, मला नेऊन घालवा टियानवर. नाही म्हणले थांबा. पहिलवान आले. येत असताना 2-4 माणसांनी धरूनच आणली आणि मग माझ्यापाशी आल्या म्हणजे संत ठरणारं लागत असं वासनेचे बीज जळून काय. म्हणलं गेल्या वर्षी काय चुलीत गेलता वय तू? म्हणजे माणसाचं तत्वच तसं, जवळ चांगलंय तवर इकडे यायचं नाही. हो, वय झालं, वय निघून गेलं की मग आम्हाला विचार सप्ताह कुठे? आता सप्ताह ना तुला मसन वाटा. आता सप्त्यात आला तर येण्याच्या तारा तोडीतो, ज्ञानेश्वरीचे पानं फाडवितो, पुन्हा गप बसत नाही. पुन्हा काल्या दिवशी पुन्हा आमच्या सगळ्या टाळकऱ्याच्या हायच. 7 दिवस राहिलो, 50 रुपये दिलं का? राहिला कशाला आमच्या मुलीला गौर घालायला? तुला कोण राह म्हणलं होतं का बाबा? पण नाही कुठं ना. अहो महाराज सीतारामगडाव इतके म्हातारे जमत येत, आख्या म्हाताऱ्याच्या काट्या गोळा केला तर सगळा महाप्रसाद होऊन जाईल त्याच्यावरच. मालिंग महाराजा पुढे सगळी गर्दीच तसली. मी सुद्धा होतो. बरं झालं. मला सांगायचं काय लक्षात ठेवा, देवाने हे सगळं दिलं, देवाने उपकार केला, पण देवाने एक बाई पाठीमाग लावली, तिचं नाव माया. हो, माया लावल्यामुळं देवाचा उपकार कमी पडला. महाराज हे पाणी इतकं ओढतं ह्या नदीचं काही विचारताच सोय नाही. माया नदीचं पाणी रगड्या बहुताची वडीत, माया नदीचं पाणी रगड्या बहुताची वडीत, बहुताची वडीत, भल्या पाहुणाराला उलटून पाडित. तुम्ही निश्चित संगीत विचारत होते काय तवा? मी वारकरी ना विठ्ठला. चला हो,
वारकऱ्याची चाल संगीत विचारायला कधीच येणार नाही. तुम्हाला अनुभव घ्यायचा असला तर कैलास महाराजाला विचारा. विठ्ठला एका गायकाने काय केलं, आता हे रावसाहेब महाराज जुने, एका गायकाने काय केलं, असं तोंड वाचलं, सा आ केलं की चिमणी आतमध्ये गेली. चिमणी आतमध्ये गेली, अंडे घातले, पिलं घेऊनच बाहेर आली. तरी ती निमणीनच मला निमणी तो कधी म्हणलं. हो, म्हणून करता गायक मंडळी जरी असले हो तरी महाराज गाथा वाचला पाहिजे. गाथा वाचल्याशिवाय मजा नाही. विठ्ठला आईने देवाने उपकार केला, पण माया पाठी मागे लावली. माया पाठी मागे लावल्यामुळं देवाचा उपकार कमी पडला. नंबर दुसरा आईचा उपकार. आईने काय केलं महाराज, हो आईने 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये वागविलं. काय काय माणसं इतक्या दिवस लपले चेअरमन, काय सांगूच नका. महाराज त्याचं उत्तर देतात. बामणाचे पोरे एक खेळाशी व्याले, बामणाचे पोरे एक खेळाशी व्याले, बामणाचे पोरे एक खेळाशी व्याले, बामणाचे पोरे एक खेळाशी व्याले. 12 वर्ष पारले, 12 वर्ष पारले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागवेची बनवून गेले, नागवेची बनवून प्रकरण आहे. रविवारचे अभंग आहेत, मालिका वाचित जात जा. बामणाचे पोरी एक खेळाची भ्याले, हो ते 12 वर्ष लपाल रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेचे पळून गेले रे. आम्ही संस्थेत शिकायला असताना आमचे श्री गुरु विठ्ठल महाराज घोले सांगायचे बर का, 3ऱ्या वर्षाला, हो 3ऱ्या वर्षाला सांगायचे, वा ते पोरग पळालं, त्यांच्या भाषेत बर का, की म्हणायचे ते पोरग पळालं परत असताना. हो आता तुम्ही बसलेले, मला तुमचं नाव माहिती नाही. नाव माहिती नसल्यानंतर माणूस काय योजना करतो, ओ तुम्ही ओ टोपीवाले, ओ खिशात पेन आहे तुमच्या, हो त्यांना थांबवलं जातं. तसं ते पळू लागले आणि पळत असताना बर का, पळत असताना त्यांचे वडील त्यांच्या पाठीमागे लागले आणि त्यांना म्हणू लागले, ए थांब. त्यांचं नाव शुकाचार्य बर का. ते 12 वर्षाला पार कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. त्याचं नाव शुकाचार्य. हे तरी लय लांबच आहे, जरा जवळच सांगतो ऐका. ज्या आमच्यामुळं बर का हे कीर्तन भजन मृदंग वारकरी चाली आल्या, प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु बर का, गाथा मुखोद्गत, ज्ञानेश्वरी मुखोद्गत, भागवत मुखोद्गत, रामायण मुखोद्गत. मामासाहेब दांडेकर म्हणायचे बंकट स्वामी महाराज, त्यांचं नाव बंकट स्वामीला म्हणायचे. राक्षसी अभ्यास म्हणजे बंकट स्वामीचा. बंकट स्वामी आईच्या उदरामध्ये 18 महिने होतं, त्यांच्या आईचं नाव गंगा माता. विठ्ठल आणि महाराज या जीवाने देवाला विनंती केली. हो आमचे श्री गुरु कासार महाराज सांगायचे,
पोटात असताना बर का, पोटात असताना खाऊन देत नाही बर का, खाऊन देत नाही, माहेराला इशारा, खाऊन देत नाही आणि बाहेर आल्यावर पचू देत नाही. हो, पोटात असताना या जीवाने देवाला विनंती केली, एक वेळ करी याद वेगाळे, एक वेळ करी याद वेगाळे, एक वेळ करी याद म्हणजे काय करशील. आठवेन पाय हा माझा नवस. हो, साधा व्यवहार सांगतो. एखादा पाहुणा कर्जबाजारी झालेला असतो, कर्जबाजारी. हो, तो काय म्हणतो, एकदा मला याच्यातून काय करा, बाहेर काढा, एकदा बाहेर काढा, एकदा बाहेर काढा. सगळ्या जणाच्या पाया पडतो. हो, ज्याच्या पडायचं नाही त्याच्या पाया पडतो, सगळ्या जणाला येडा आणतो. एका सुशिक्षित माणसाने विचारलं, हो म्हणजे काय रे, म्हणजे पाहुण्याने विचार, म्हणजे तुला जर आम्ही याच्यातून जर बाहेर जर काढलं तर तू नेमकं काय करशील. ते म्हणला, मी कोणाचेच पैसे देणार नाही. मग तसाच का चुलीत जाईना म्हणजे. तसं देवाने विचारलं, तू काय करशील बाहेर जर काढलं तर. आठवेन पाय हा माझा नवस. आणि कधी कधी रात्र आणि दिवस हा सतत भगवंताचं भजन करीन. म्हणजे खरं. आणि बाहेर आला की आरोळी ठोकली, कावा हा आरोळी ठोकली त्यांनी. आणि मग जीव विसरला. महाराज म्हणतात, इसरले तया थोर झाले पंचायती लोकांनी चौऱ्यांचे पंचायती लोकांनी चौऱ्यांचे क्या बात है, मेरी उमर तुमको लगा दो. तुम्ही म्हणता त्यांना लय जपता. आमच्या पॅनेल मधले आम्ही एकाच ह्याच्यातले घरी, त्याच्यामुळे आपल्या माणसाला सांभाळावं लागतं. महाराज म्हणतात, पद्धतीनं खाणे चौऱ्यांच्या. आमचे श्री गुरु कासार महाराज सांगायचे, फिरला बर का, फिरला शेवटी यमाच्या तडाख्यात सापडला. असा यमाने हाणला. यमाचा पाहुणा प्राणी होय. हो, म्हणून तर महाराज म्हणतात, दिलाय ना. आणि मग महाराज आईने बाहेर काढलं. महाराजांना साधं विचारू, आईने काय काय केलं. महाराज एक ठोक उत्तर सांगतात. महाराज म्हणतात, आईशी कळवयाची जाती, आईशी कळवयाची जाती.
तशी कळवळ्याची जाते आणि करीला भा विना प्रीती. तुकोबरायचं प्रमाण आणि ज्ञानोबरायची ओवी पाहिजे. मातेची या चित्ते आणि अवघे बालकाचे व्याप्ती. बर का, मातेच्या चित्तामध्ये हो. नाहीतर बघा आता ही काय काय कडे त्यांना कविताच पुरत नाही. हे गाथा तर त्यांना वाटतं गाथा म्हणजे काय हेच कळत नाही. म्हणजे दुसरे जर माझ्या जागेवर कोणी जर असं तर ते लगेच म्हणतात आई माझी गाल तिकडं चुलीत. महाराजांचं म्हणणं काय ते श्रेष्ठ आहे. हो, आमच्या परंपरेचा असा विश्वास आहे महाराज. हो, मला 14 गुंठे फक्त जमीन आहे. मला 14 गुंठे. हो, आमच्या परंपरेचा विश्वास आहे. आमच्या कासार महाराजाच्या परंपरेचा गाथा ज्ञानेश्वरी विश्वास आहे आमचा. आणि गाथा ज्ञानेश्वरीच आम्हाला जगविती. विठ्ठला बाहेर काढलं आईने महाराज. हो, हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला. महाराज म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईने महाराज उपकार केला, पण आई घरकामामध्ये गुंतली. घरकामामध्ये गुंतल्यामुळं आईने झोपी लावलं. बर का, देवाने उपकार केला, माया पाठी मागे लावली. आईने उपकार केला, घरकामामध्ये गुंतल्यामुळं झोपी लावलं. महाराज आईचा उपकार कमी पडला, देवाचा उपकार कमी पडला. तुमच्या जो संतांनी उपकार केला तो सांगायला कसा काय केला? सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागवेती. हो, अंडरलाईन करा, जागविण्याला किंमत आहे. बर का, समाजाने महाराज संतांनी पहिल्यांदा समाजाला जागविलं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चलनी ठेवा माता, चुकवी वेदना जन्माच्या. संतांनी महाराज देवाला समाजाला जागविलं. संतांनी
संताला जागविल उठा उठा साधू संत साधा आपण हित जाईन हा नरदेह मग पैसा भगवंत संतांनी महाराज संताला जागविल संतांनी देवाला जागविल बर का उठा सकाळ जण उठल्या नारायण बघा बर का समाजाला जाग केलं संताला जाग केलं आणि देवाला सुद्धा जाग केलं आणि या कोणत्या संतांनी केलं खऱ्या संतांनी बर का माझ्यासारख्या कीर्तनकारांनी नाही विठ्ठला पुण्य करावं लागतं तिला पुण्य साचा पडे तरी हे बहुत जन्मी जोडे नाम तुझे वाचेचे आसुडे समागम घडे सोयऱ्याचा असं सांगत होता सोयऱ्याचा नाही बर का समागम घडे संताचा म्हणून तर महाराज म्हणतात भाऊ अवघड आहे संत भाऊ अवघड आहे महाराज म्हणतात भावगड आहे संत भेटी परी जग येते करून आईशी वर्म मज त्यामुळे रोज हरिपाठ म्हणावा लागतो तवा भी जमते महाराज सांगतात वर्म दाखव कशाच संताच्या भेटीच त्यांनी इतका उपकार केला म्हणून महाराज म्हणतात मज निरंतर जागविते महाराज 8:30ला काठरा झाला काय त्या संतांनी उपकार केला जागा केलं सगळं कळलं पण त्याच्या मोबदल्यात काही तुम्ही दिलं का नाही काय देऊ
पावे उत्तराये आणि ठेवीचा हा पायी जीव थोडा जीव जर दिला तर महाराज सेवा कशाने करायची हो महाराज म्हणतात अरे जन्म महाराज किती का घेईन पण तुझी सेवा करेन तुझी चरण सेवा साधावया 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 तुझी चरण सेवा साधावया 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 यही रंग जन्म सेवा करण्याकरता पाडव्याच्या पोटाला यावं लागतं का पाडव्याच्या पोटाला तर अजिबात नगर तिला कडीला पाडवित हो मग गुरुवाच्या पोटाला यावं का अजिबात नाही तुझी चरण सेवा साधावया सप्त्यातली सेवा करता येते कोणती सेवा करता येते सप्त्यातली हो पात्र उचलायची सेवा करता येते झाडून काढायची सेवा करता येते भांडे घासायची सेवा करता येते हो काही काही गडी सेवाच करीत नाही जीवलं आणि फक्त ज्याची पंगत आहे त्याच्यावरच पडायचं आमच्यापर्यंत आलंच नाही येईन ना तो वाटलं मग काय होईल तो तसलं नाही पण काय काय पहिल्याच पंक्तीला माणसं म्हणतात ना महिलाची पंगत आहे पहिली पण तरी सुद्धा काय काय गडी लवकर जायचंय महाराज म्हणतात सेवा करा तुझी चरण सेवा साधावया महाराज जन्मदातेच आमच्या पिढींचे जन्म केले महाराज सेवा करता करता आमचे कासार महाराज यज्ञकांत महाराज आमचा जन्म चालला तुमच्या सप्ताहामध्ये ज्यांचं कीर्तन आहे ना गुरुवर्य कान्होबा महाराज देवकर हो महाराज सांगतात माझ्या वडिलाचे मिरासेगा देवा आणि तुझे चरण सेवा आज महाराज सेवा करता करता पिढ्या खापल्या पण देव सोडला नाही आपल्याला ओळसा कोठळा झाला की काय देवाचं खरंच हो देवच संपला देवाचे ना आपली गाठ नको आता परवा दिवशी झाले ना काय काय ते आता आखाडाच्या महिन्यात हो काय काय देव होते विचारायची सोय नाही देवच अंगात कसा येतो हेच मला कळत नाही तुम्ही पहा तुम्ही नीट निरीक्षण करा तुम्ही सुज्ञ माणसे कधी बामणाच्या बाईच्या अंगात आलेलं कोणी बघितलं का सांगा मला मारवाड्याच्या गुजराच्या कवाच नाही आपल्या कधी नेवऱ्याला ताब्या भरून देत नाही सासू सासऱ्याकडे टुकून बघत नाही तरी सुद्धा म्हणते कोंबण्याचे 5 प्रकार आहेत 5 प्रकार इथं प्रसिद्ध बारोटकार आहेत देपे महाराज 5 प्रकार आहेत 5 पहिल्यांची अशी जाळी घालायची आणि दुसऱ्यांची आरोळी पकड राहिलेली 3 पुढच्या वर्षी सांगत चला महाराज म्हणतात सेवा करण्याकरता बडव्याच्या पोटाला जायची गरज नाही मग सेवा करण्याकरता अहो ही जी वारकरी इथं आलेले आहेत ना आपल्या इथं गावात वारकरी आहेत गाणारे आहेत वाजविणारे आहेत मंडपवाले आहेत यांची जर सेवा जर केली तरी ती देवाला प्राप्त होते सेवा गाडी संता से आसने संता से आसने गाडी संता से आसने पूजा करी काया वाचा म्हणे
एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोटी मोक्ष येईन सुखी नाम स्मरत आदरे हो म्हणून महाराज म्हणतात काय संतांची सेवा करावी आसन टाकावं बर का पूजा करावी अरे आपण जर देव पूजा जर करीत जर असतो आणि संत जर दारात जर आले ना देव बाजूला सरकायचे देव चारावे परत महाराज म्हणतात देव बाजूला संपा आणि संतांचं पूजन करा गाली संतांचे काय दिलं पाहिजे महाराज जीव देऊन कसं जमन हो त्यांच्या पायावर महाराज म्हणतात जीव देऊ नका शिवेची भक्तीची आठ करा ओ पुंडलिकाच्या भावारता गोकुळी उनी झाला निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्याता मन तसे महाराज म्हणतात कोणाला घ्या म्हणतो भक्ती भक्ताला घ्या म्हणतो म्हणून ती सेवा करा महाराज काय देवा काय द्यावे ते असे वावे उतराये ठेवेता हा पाये जीव थोडा म्हणजे मग म्हणा ना हो उंचवर हात करा बर का उंच हात करा सगळेजण महिला पुरुष उंचवर हात करा उंच कोणी सुद्धा खाली हात करायचे नाही अजिबात खाली करायचे नाही तिकडे वाट्यावर बसलेली काट्यावर बसलेली खाली करायचे नाही जे माणसं हात खाली करतील त्याच्या बाजूला उद्या सकाळच्या पायी म्हणा विठोबा या खाली आता काय काय माणसं नुसते मनाला वर केली पार कुमाई वादा वाजले की ते शेंडी आणि चावता देतात जामखेडच्या टँगवर एक जणांनी काय केलं काय तुझ्या संतीचा परिणाम होईल आणि टाइम आहे तसा सुटायला इष्टीत तिकीट काढलं आणि तिकीट काढलं पुन्हा इष्टीच्या मागे जाऊन उभा राहिला ते मला इष्टी निघून गेली ते मला फसिलं करा कंडक्टरला म्हणजे का तिकीट काढलं पण गेलोच नाही कंडक्टर नाही फसलो तू फसला
तसे काय काय माणसं माहिती असतील काय ती किती तरी गावचा बाबा बोंबाला पण वाजलीच नाही टाळी काय आम्हाला करायची नका वाजू ना आता कीर्तनात वाजू नका पुढचा जन्म पेशंट टाळ्या वाजवायचा भेटतो कोण नाक्या वाजवायच्या नाही तर जामखेडच्या बाजारात वाजवायच्या महाराज म्हणतात टाळा टाळी रोपळा नाद अंगांगी मुळाला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान क्यों गावा गोविंद गा महाराज टाळ मृदंग झनकार ही नाद काय साधा का काय तुम्हाला साधा वाटला का काय महाराज पापाचे कळप ह्याने पाप सगळं पळून जात त्याच्यामुळे हा नाद श्रेष्ठ आहे म्हणून देवाचा नाद लागला पाहिजे म्हणून मनाला सुद्धा छंद लागला पाहिजे बर का माझ्या मनाला माझ्या मनाला गोछंद बर का मन रंगलं पाहिजे मन रंगले आणि तुझे चरणे चिरावणे महाराज त्या संतांना मी जीव देऊ शकत नाही त्यांच्या उत्तरने होत नाही पण काय सांगावा त्यांच्या एका शब्दामध्ये इतकी ताकद आहे अभंगाच्या सहज बोल हितोपदेश आणि करुणे सायास शिकविते संत शिकवितात बघा सायास करून शिकवितात आर्भकातेसाठी पंक्ती हाती धरली पाठी तैसे संत जगी आणि क्रिया करून गावी त्यांनी संत शिकवितात बघा हो कसे शिकवितात गुरुकुल होतं गुरुकुल हे आता हे विद्यार्थी कोणाच्या संस्थेत येतात मुकुंद महाराज किशोर महाराज बरोबर किशोर महाराजाच्या संस्थेतले विद्यार्थी हो ह्या विद्यार्थ्यांना आल्यानंतर पहिल्यांदी जेव्हा संस्थेत प्रवेश असतो ना त्यावेळेस महाराज हो यांच्या गळ्यात माळ घालावं लागते आधी हो बरोबर आहे ना काही काही तशीच असते आल्यानंतर मग म्हणावं लागतं माळ घालवा रावसाहेब महाराज मी एक गायक असा बघितला
मन थोडंही मोठा पण माळाचा पत्ताच ना. बाबा बाबा म्हणलं हे असं कसं काय झालं. आमचे महाराज सांगायचे, यज्ञकार महाराज माझे वडील सांगायचे. हो ती म्हणायचे एक महिला म्हणली एका पुरुषाला, घरातल्या माणसाला म्हणली मी तुमचा स्वयंपाक करीन, मी तुमचे कपडे धुईन, मी तुमच्या घराची देखभाल करीन, झाडून काढीन, सगळं करीन. फक्त मी म्हणजे तुमच्या नावाचं मणिमंगळसूत्र घालणार नाही, कुंकू लावणार नाही. ते म्हणला कशाला आव तसा घरात राहते म्हणून. तसं काय माणसं किती जरी म्हणले आणि काय माणसं आम्हाला नाही बोलत आहेत. आमची म्हणजीच मार माहिती का तुम्हाला कायची म्हणशील काय म्हणतो तोरणच लागत नाही. माळ पाहिजे, माळाला किंमत आहे. ज्यांच्या गळ्यात माळ आहेत त्या देवाच्या बायका. हो घराले गे झाले पट्टला आणि बरे आणि वरिले सावळे परब्रह्मा. ज्यांच्या गळ्यात माळा नाही त्या कोणाच्या बायका ज्याने त्याने आपापला तपासावा. मी कशाला उगाच सांगू. तसं सहज गुरुकुल होत आणि त्या गुरुकुलामध्ये असे विद्यार्थी होते किशोर महाराजाच्या गुरुकुलासारखे. आणि त्याच्यात एक काही मुलं जे असतात त्यांना संस्कार नसतील, काही नसतील. आता आम्ही संस्थेत गेल्यानंतर काय हे संस्कार काय ते काय महाराज संस्थेत गेल्यानंतर मग ते गुरुजी शिकवितात माणसाला. मग त्याच्यामध्ये काही विद्यार्थी होते आणि ते गुरुजी म्हणायचे ब्राह्मण म्हण, ब्राह्मण बर का शब्द म्हणायचे. ब्राह्मण ते म्हणायचा ब्राह्मण. आणि ब्राह्मण शब्द ब्राह्मण ना ब्राह्मण. बरं म्हणजे जाऊन दे. तुझ्या घरी काही पशु आहेत का. म्हणजे काय आहे. म्हणजे शिळी आहे, गाय आहे, हो बैल आहे, घोडा आहे. घोडा आहे म्हणजे घोडा आहे ना. म्हणजे घोड्याला म्हणजे काही चणे वगैरे खायला देतात का नाही. हो म्हणजे देतोत ना. म्हणजे तेच चणे कशात खायला देतो म्हणजे तोबऱ्यात देतो. म्हणजे मग तोबरा म्हणतो का मला रोज म्हणतोय. म्हणजे मन बरं तोबरा 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 तोबरा. तो ब्राह्मण करून सायास शिकविते संत शिकवितात. महाराज म्हणतात संत शिकवितात. त्यांच्या एका शब्दाने सगळ्या जगाचं कल्याण होतं आणि आपल्या एका शब्दाने सगळ्या माणसाचं वाटोळं होतं. विठ्ठल डोंगराच्या कडेला गाव होतं आणि एक म्हातारी 80-90 वर्षाची म्हातारी शिळी चालण्याकरता घेतली. चष्मा दोरीने चष्मा बांधलेला, हातात काठी. म्हाताऱ्या माणसाला गुरु सांभाळायचा लई नाव बर का. काय म्हाताऱ्या माणसांना गुरु सांभाळल्याशिवाय भाकरी भेटत नाही. काय म्हाताऱ्यांना उगाच नाद असतो. गायकडे गेलं पाहिजे. ती गायकडे गेल्यानंतर म्हशीकडे गायांकडे गेल्यानंतर गाई आल्यानंतर गुरं बांधले की म्हणायला पाहिजे ना रामकृष्ण हरी रामकृष्ण. ती रामकृष्ण हरी म्हणत नाही, ती वाडीत येत. वाडीत येऊन काय नागनाथ माझा दर्शना नाही. जी जामखेडला गेलते त्याची गाठ घेत. कुठे गेलता म्हणजे जामखेडला. काय अधिपती त्याची गाठ घेत. म्हणजे तसं नाही. ती म्हातारी महाराज शिरी चालायला गेली. तिथून एक जुना दृष्टांत आमचे महाराज सांगायचे. आणि तिथून एक महाराज 2 माणसं चालली होती डोक्यावर शिदुरी आणि ती चालली होती. ती म्हातारी डोंगराच्या कडीला होती. डोंगरापासून महाराज तिने खाली बघितलं. ती रस्त्याला आली. हो आल्यानंतर तिने विचारलं आपल्या शब्दाने किती वाटलं होतं समाजाचं सांगतो. ती म्हणली ती शिदुरी घ्यायला जी माणसं जी आलती ते म्हणले म्हणजे कोणाची शिदुरी चालली. म्हणजे तुमच्या गावातल्या पाटलाच्या पोरीची शिदुरी चालवली. म्हणजे बरं झालं. म्हणजे हो लय दिवस द्वार खेत बदत होत. बरं झालं म्हणजे आधी काय शब्द वापरला. बरं झालं लय दिवस द्वार खेत बदत होत.
महाराज तेवढ्या शब्दाने पाहता का तुम्ही माझ्याकडे तुळतुळ आली ना शिदुरी घरीच म्हणजे का लय दिवस खिट बोलत होतं म्हणजे ह्याचा अर्थ काहीतरी वाटला हो याला म्हणायचं आपल्या शब्दाने वाटलं होतं समाजाचं पण ज्ञानोबराय सांगतात कार्य कामे तोंड करो गेले बडबड गीते एवढे थोर आतुरले म्हणून महाराज म्हणतात गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली सहज बोलले ज्ञानोबराया सहज बोलणे हितोपदेश आणि करोने सायास शिकविते महाराज ते संत काय करतात सांभाळतात बघता तुका म्हणे वत्स धेनु एके चित्ते आणि तैसे मज येते सांभाळते म्हणजे कसं सांभाळतात गाई सारखं सांभाळतात हो गोठा गोठ्यामध्ये गाईचं वासरू आईचं लेकरू होतं बर का गोठ्यात वासरू आणि लेकरू आणि मग महाराज काय झालं गावरान गायचं बोलतो बर का मी जलशा गायचं येड्या गायचं बोलत नाही गावरान गायचं बोलतो जीविलेली गाय आहे ना ज्ञानोबराय सांगतात नाना गाय चरे डोंगरी चित्त बांधल्या वच्चा धरी गुराची किती चपळ असून द्या हो तरी महाराज दिवस मावळाच्या टायमाला ही वेलेली गाय आहे ना ती अशी सगळ्या गुरांच्या पुढे चलते निश्चित चलत नाही ती अशी तुर्की चाल असते कण 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 निश्चित चलती का आपल्या वासरासाठी चलती आणि मग महाराज एके दिवशी काय झालं गायला महाराज गोठ्याला आग लागली गायला दिसलं डोंगरात चलत असताना आणि आईला बी महाराज आई घर कामात गुंतली होती तिथं आईच्या महाराज लेकराची झोली होती आणि महाराज लागली आग आणि आई तिथं आली आणि आई निश्चित म्हणायची आता काय करू कोणासाठी जगू माझं काय व्हायचंय हे म्हणलं देखी म्हणून कशाला जगती तू तुरीच पण गाय महाराज आली कुणीतरी धावा पडलीच नाही काय कुणी गेली शिंगाने दूर तोडला आणि महाराज वासराला सुरक्षित बाहेर काढलं तैसे मजा येते सांभाळले आणि महाराज गायचं लेकरू तिथंच चढून गेलं वा लेकरू जळालं वासरू सुरक्षित राहिलं म्हणून महाराजांना आईपेक्षा गाय श्रेष्ठ ठरली म्हणून तर महाराज म्हणतात भूतदया गायी पशुचे पालन आणि ताणेल्या जीवन वना माझी मग गायीला किंमत आहे आता हे नोकरदार माणसं आहेत ना रिटायर झाल्यानंतर गावाकडे आली गाय पाळत नाही कुक्कुट पालन करते कुक्कुट पालन पहा 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 कुक्कुट पालन या 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 करा याचा जाळ सगळाच गाय एखादी तरी नव्हे का म्हणून महाराज म्हणतात गाय सांभाळा म्हणून तुका म्हणे तुका म्हणे वत्स देवेचे चित्ते आणि तैसे मज येते सांभाळते कार्य द्यावे त्याचे व्हावे उत्तराये जीव थोडा आपले टाइम 10-5 मिनिटं शिल्लक राहिले संपलेला आहे हो टायमाच्या आधी आमची पद्धत आहे काय आपल्या हाताने कंबर सोडलं पाहिजे कीर्तनकाराने आपल्या हाताने कंबर सोडलं पाहिजे आपण नाही सोडलं म्हणजे माणसं सोडित असते त्यापेक्षा ती सोडायच्या आधीच आपल्या हाताने सोडलेलं बरं म्हणून करता आपल्या या पुण्यनगरीमध्ये 31 वर्षापासून वाडी छोटी काय सभा मंडप काय दांडगाची दांडगा भगवान श्री नागनाथ महाराजांचं मंदिर किती सुंदर असं आता आम्ही बी कासार महाराजाचं मंदिर बांधले आता हे सगळं बघून आम्ही कसं म्हणावं तुम्हाला देणगी द्या चेअरमन आहेत ना एकटी कोणी का व्हायला एखादा माणूस सापडला म्हणजे बघ झालं म्हणून करता सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो गुरुवारी कासार महाराज यांची पुण्यतिथी आता येईन त्या 30 तारखेला आहे वार रविवार दिनांक 30 तारीख सकाळी 10 ते 12 गुरुवारी परमपूजनी धर्मराज दादा महाराज सामनगावकर यांचं कीर्तन आहे इथं पत्रिका आहेत पुण्यतिथी करता या पुण्यतिथी गुरुवारी आमच्या कासार महाराजाची पुण्यतिथी आमच्यापाशी वाकी बघा वाकी 22 वर्ष झालं
सगळ्या पुण्यतिथीचा खर्च ते माणसं करतात महाराज. याला म्हणायचं साधूच्या उपकरणातून उत्तीर्ण व्हायचं बर का. याला म्हणायचं सगळा समाज वाटेकर ग्रामस्थ जी म्हणेन ती देते. आता सुद्धा महाराज सगळ्या माणसांनी त्यांनी देणगी दिली म्हणून मंदिर झालं. काय आपल्यापाशी थांब आपल्यापाशी इतकी ताकद असते काय थांब बरं महाराज. हो आता हे लाईवर तरी बोलतो आम्ही कधी कोणापुढे हात पसरत नाही आणि कधी पसरला बी नाही. हो आमचे महाराज मनाची यज्ञकार महाराज मनाची जी देते त्याचा आदर करायचा. हो जी देते त्याचा आदर असतो. याला दर नाही कीर्तनाला आदर आहे. आदराला किंमत आहे. म्हणून करता आपल्या या भव्य दिव्य नगरीमध्ये सुंदर असं नियोजन आहे. गाणारे मृदंगाचार्य सर्वजण साऊंड सिस्टीम आपली विठ्ठल मंडप साऊंड सिस्टीम चिर नाही फेर नाही कुर नाही काही सुद्धा नाही. आता काय साऊंड सिस्टीम आणि काय 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 काहीच खरं नसतं. आपण म्हणून आवाज वाढू ते आवाज वाढत नाही की एक खटी आवाज होतो काय ह्याचा आवाज नुसतं ते वाजत राहतं. एक बिनठोक वाजत वाजतच राहत काय आवाज फिरत किती आवाज बारीक. हो काय काय मोठाले टोटे असते तो माहिती का. मोठाले आठवून बाप मोठाले असते काय काय बारकाले लवंगी टोटे असते. किती सुंदर पैकी असे साऊंड सिस्टीम मृदंगाचार्य गाणारे हे सर्व मंडळी तुमच्या गावकऱ्याला धन्यवाद. आपल्या तालुक्यातील सर्व गाणारे मृदंगाचार्य लावले. हो हे सगळे माणसं आपल्या इथले फिरे याला किंमत आहे. आता काय काय माणसाला राहतच नाही. हे आता हे रावसाहेब महाराजांनी काय महाराज त्यांचे तिथं सप्ताह झाला बरं का. नंबर 1 सप्ताह किती कमी माणसं किती कमी आमची तारीख घेतली होती. हो किती कमी जोरात नाहीतर आमच्या मुकुंद महाराजासारखी माणसं आमची तारीखच घेत नाही. त्यांना किती कमी माणसं म्हणजे त्यांना काय माझा कटळा काय माहिती. पण शेवट का व्हायला मीच तुमच्या कामाला येणार आहे. चला म्हणून करता हे आमचं प्रेमाचं नाते बोल. चला म्हणून सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. जिंदगी द्यायला कटळू नका. पंगत घालायला कटळू नका. सत्यातली सेवा करायला कटळू नका. आई वडील जिवंत असतील त्यांची सेवा करा. कोणत्या महाराजाच्या सुद्धा पाया पडू नका. हो सकळ तीर्थाचे जे धुळे जे का सासू आणि सासरे हा तसं नाही. सकळ तीर्थाचे जे धुळे जे का माता आणि पितरे त्यांच्या सेवेकरता हे शरीर लोट केलं पाहिजे. म्हणून मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीला सांगितलं आहे. सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. जाता जाता महत्वाची सूचना सांगत माझं एवढंच ऐका. जरी गाथा पारायणाला जरी बसला नसला तरी उद्यापासून गाथा पारायणाला बसा. ज्याला वाचता येत नसेल त्यांनी तर ऐकायला या म्हणजे माता आपला ठिकाण्यावर आहे. तुकोबरायचे शब्द इतके श्रेष्ठ आहेत. महाराज सांगतात दै दगडा सहित व ह्या अंतारिल्या जैशाला ह्या इतके श्रेष्ठ शब्द आहेत. काय झालं महाराजांनी गाथा जुळविला. असा गाथा जुळल्यानंतर त्यातले 2 पानं कुठे गेले ते मिळच नाही. 2 पानं कुठे गेले तपास नाही. भागीरथीला विचारलं म्हणजे भागीरथी म्हणजे याच्यातले 2 पानं घेतले का म्हणजे बाबा मी कशाला घेईन. महादूला विचारलं म्हणजे महादू यातले 2 पानं घेतले का काय त्यातले म्हणजे मी कशाला घेईन. आणि महाराज आई साहेबाला विचारलं म्हणजे कोणाला जिजाऊ आई साहेबाला. महाराज म्हणजे आवले किती गोड नावले आवले म्हणजे याच्यातले 2 पानं घेतले का तू. हो म्हणले महाराज घेतले मी 2 पानं. का 2 पानं घेतले. आवली म्हणले जिजाबाई साहेब म्हणले मला काय व्हावं लागतं म्हणले मला आडाव पाण्याला जावं लागतं बरं का. आडाव पाण्याला जावं लागतं. आडाव पाण्याला गेल्यानंतर मी जर पाय घसरून जर पडले तर हे तुमचे अभंग मला तारतील. म्हणून म्हणले मी तुमचे 2 पानं गाथेचे घेतले आणि इथं कमराला ठेवले. दगडाला तारलं माणसं का तरणार नाही. म्हणून तर महाराज म्हणतात तरले तरती म्हणून
म्हणतात बरं का गाता तारतो म्हणून गात्याचं पारायण करा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर